नमस्कार मित्रांनो. आज आपण कालीची लिस्ट आलेली आहे धर्मदायची. तर आपण त्याचा एक अंदाजित कट ऑफ बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला जॉइन नसेल केलं तर आपली टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही त्याला जॉइन करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि आपण याची रँक वाईज मेरिट लिस्ट बनवलेली आहे सीनियर क्लर्कची. तर आपण त्यानुसार एक अंदाजित कट ऑफ बघणार आहोत. तर ओपन आपण एस सी कॅटेगरीपासून सुरुवात करूया आधी. एस सी मेलच्या जागा होत्या 2. तर एस सी मेलचा अंदाजित कट ऑफ लागू शकतो. एस सी मेलसाठी 2 जागा होत्या. तर याचा सीनियर क्लर्कचा 168 प्लस लागू शकतो. ओके. त्यानंतर फिमेलची एक वॅकन्सी होती. तर एका वॅकन्सीसाठी 165 प्लस याचा अंदाजित कट ऑफ लागू शकतो. त्यानंतर आपण एस टी कॅटेगरीचा बघू. एस टी कॅटेगरी मेल 1 वॅकन्सी, एका वॅकन्सीसाठी 160 प्लस अँड फिमेलसाठी 162 प्लस असा हा सीनियर क्लर्कसाठी कट ऑफ लागू शकतो एस टी कॅटेगरीचा. त्याच्यानंतर व्ही ए मेलसाठी 1 वॅकन्सी, एका वॅकन्सीसाठी 170 प्लस याचा कट ऑफ जाऊ शकतो. फिमेलला 0 वॅकन्सी होते म्हणून याचा कट ऑफ लागणार नाही. त्यानंतर एन टी बी मेलसाठी 1 वॅकन्सी, तर याचा पण कट ऑफ 170 प्लस लागू शकतो. फिमेलला वॅकन्सी नव्हती. त्यानंतर एन टी सी मेलला वॅकन्सी नव्हती. मेलला 0 वॅकन्सी होती. फिमेलची 1 वॅकन्सी होती. 1 वॅकन्सीसाठी 167 प्लस याचा कट ऑफ जाऊ शकतो. त्यानंतर एन टी डी एन टी डी एन टी डी मेल वॅकन्सी होती 1. एका वॅकन्सीसाठी 170 प्लस कट ऑफ जाऊ शकतो. अँड फिमेलसाठी वॅकन्सी नव्हती. 0 वॅकन्सी फिमेलसाठी. त्यानंतर आता आपण बघणार आहोत ओ बी सी कॅटेगरी. ओ बी सी कॅटेगरी मेलच्या 2 वॅकन्सी होत्या. 2 वॅकन्सीसाठी 170 प्लस कट ऑफ जाऊ शकतो. अँड फिमेलच्या पण 2 वॅकन्सी होत्या. त्यांचा कट ऑफ 168 प्लस जाऊ शकतो. त्यानंतर एस बी सी मेलला 1 वॅकन्सी होती आणि त्यांचा कट ऑफ 171 प्लस लागू शकतो. फिमेलसाठी वॅकन्सी नव्हती. त्यानंतर ए सी बी सी मेलसाठी 2 वॅकन्सी होत्या. 2 वॅकन्सीसाठी 170 प्लस कट ऑफ जाऊ शकतो. अँड फिमेलची 1 वॅकन्सी होती. तर फिमेलचा 167 प्लस कट ऑफ जाऊ शकतो. त्यानंतर ई डब्ल्यू एस मेलच्या 2 वॅकन्सी होत्या. तर 2 जागांसाठी 170 प्लस याचा कट ऑफ जाऊ शकतो. अँड फिमेलची 1 वॅकन्सी होती. एका वॅकन्सीसाठी 167 प्लस याचा कट ऑफ जाऊ शकतो. शेवटी ओपन मेलच्या 2 वॅकन्सी होत्या. तर 2 वॅकन्सीसाठी 177.35 हा फिक्स कट ऑफ आहे सध्या तरी ओपन मेलचा, कारण ते ओपन जनरलमध्ये काउंट होईल. त्यानंतर फिमेलचा 2 वॅकन्सी होत्या. तर 2 वॅकन्सीसाठी 170 प्लस यांचा कट ऑफ जाऊ शकतो. तर मित्रांनो, हा होता आता पूर्णपणे सीनियर क्लर्क धर्मदाय सीनियर क्लर्कचा एक अंदाजित कट ऑफ होता. आता आपण बघूया इन्स्पेक्टरचा काय कट ऑफ लागू शकतो. सर्वजण इन्स्पेक्टरच्या कट ऑफच्या आतुरतेने वाट बघत होते, त्यामुळे आपण त्याचा एक अंदाजित कट ऑफ बघणार आहोत. धर्मदाय इन्स्पेक्टर एक्सपेक्टेड कट ऑफ. फर्स्ट एस सी कॅटेगरी मेलच्या वॅकन्सी होत्या 4. तर 4 वॅकन्सीसाठी इन्स्पेक्टरचा कट ऑफ 190 प्लस लागू शकतो. अँड फिमेलच्या वॅकन्सी पण होता 4. तर फिमेलचा 182 प्लस लागू शकतो. त्यानंतर आपण बघूया एस टी कॅटेगरी मेलच्या 3 वॅकन्सी होत्या. तर 3 वॅकन्सीसाठी 188 प्लस यांचा कट ऑफ लागू शकतो. अँड फिमेलच्या वॅकन्सी 2. तर 2 वॅकन्सीसाठी 180 प्लस यांचा कट ऑफ लागू शकतो. त्यानंतर बघू आपण व्ही जे ए मेलच्या वॅकन्सी होत्या 2. तर 2 वॅकन्सीसाठी 193 प्लस हा कट ऑफ जाऊ शकतो. त्यानंतर फिमेलची एकच वॅकन्सी होती. तर एका वॅकन्सीसाठी 187 प्लस यांचा कट ऑफ जाऊ शकतो. त्यानंतर एन टी बी मेलची वॅकन्सी होती 2. तर 2 वॅकन्सीसाठी 193 प्लस यांचा कट ऑफ जाऊ शकतो. अँड फिमेलची 1 वॅकन्सी होती. तर एका वॅकन्सीसाठी 187 प्लस यांचा कट ऑफ जाऊ शकतो. त्यानंतर एन टी सी मेलची वॅकन्सी होती 2. तर 2 वॅकन्सीसाठी 193 प्लस यांचा कट ऑफ जाऊ शकतो. अँड
फिमेलची वॅकन्सी होती एक. तर एका वॅकन्सीसाठी 187 पर्यंत यांचा कट ऑफ जाऊ शकतो. त्यानंतर NTD. NTDसाठी मेलची एक वॅकन्सी होती आणि एका वॅकन्सीसाठी 194+ यांचा कट ऑफ जाऊ शकतो. अँड फिमेलची एकच वॅकन्सी होती. तर एका वॅकन्सीसाठी 187+ यांचा कट ऑफ जाऊ शकतो. त्यानंतर OBC. OBCच्या मेलच्या वॅकन्सी 6 होत्या. तर 6 वॅकन्सीसाठी 193+ कट ऑफ जाऊ शकतो. अँड फिमेलच्या 5 वॅकन्सी होत्या. तर 5 वॅकन्सीसाठी 185+ कट ऑफ जाऊ शकतो. त्यानंतर SBC. SBCसाठी मेलची एकच वॅकन्सी होती. तर एका वॅकन्सीसाठी 194+ कट ऑफ जाऊ शकतो. अँड फिमेलची पण एकच वॅकन्सी होती. तर एक वॅकन्सीसाठी 188+ कट ऑफ जाऊ शकतो. त्यानंतर ACBC. ACBC मेलच्या वॅकन्सी होत्या 6. तर 6 जागांसाठी 190+ कट ऑफ जाऊ शकतो. त्यानंतर फिमेलच्या वॅकन्सी होत्या 4. तर 4 वॅकन्सीसाठी 182+ कट ऑफ जाऊ शकतो. त्यानंतर EWS मेलच्या वॅकन्सी होत्या 5. तर 5 जागांसाठी 192+ जाऊ शकतो. त्यानंतर फिमेलच्या जागा होत्या 5. तर 5 जागांसाठी 184+ कट ऑफ जाऊ शकतो. आणि शेवट ओपन मेलच्या वॅकन्सी होत्या 11. म्हणजे ओपन जनरल जाऊ शकतो 196.27. हा ऑलमोस्ट फिक्स कट ऑफ आहे. पण याच्यात कोणी जॉईन नसेल करणार तर याच्यात थोडाफार चेंजेस होऊ शकतो. अँड फिमेलच्या 11 जागा होत्या. तर 11 जागासाठी फिमेलचा कट ऑफ लागू शकतो ओपन फिमेल 190+. तर मित्रांनो, हा आपण ॲनालिसिस करून एक्सपेक्टेड कट ऑफ सांगितलेला आहे. तर तुमचा किती स्कोर आला तो कमेंटमध्ये करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.